हॅलो नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आणि बघा आजचा दिवस आहे हरतालिकेचा। तर मला माहिती आहे की आजचा व्लॉग थोडासा तुमच्यापर्यंत उशिरा येतोय, पण म्हटलं की सगळं शूट वगैरे करून ठेवलेला आहे तर तो तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवला पाहिजे। नाहीतर जी केलेली मेहनत असते ना ती सगळी वाया जाते आणि पुढच्या व्हिडिओसाठी सुद्धा आपल्या मनामध्ये असं राहून जातं की अरे फक्त व्हिडिओ शूट होत आहेत पण त्याचं व्हॉइस ओव्हर होत नाही आहे किंवा एडिटिंग होत नाही आहे। तर त्यासाठी म्हटलं जर आपण एवढं मेहनतीने केलेलं आहे तर ते सगळ्यांसोबत आपण शेअर केलंच पाहिजे। सगळ्यांपर्यंत आपण ज्या काही सेवा करतोय किंवा जे काही आपल्या डेली लाईफमध्ये ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आणि ज्या मी तुमच्यापर्यंत शेअर करू शकते, पाठवू शकते, तर तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवल्या पाहिजे। तर अशी ही सुंदर अशी हरतालिकेची पूजा। आणि खरं तर ना हा व्हिडिओ गेल्या वर्षाचा आहे, पण असं झालं की पेनड्राईव्हमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला होता आणि मोबाईलचं स्टोरेज नेहमीप्रमाणे फुल होतं, म्हणून बघा तुम्हाला असं थोडंसं काहीतरी व्हिडिओ डॅमेज झाल्यासारखं मध्ये मध्ये लाईन्स वगैरे येतील कलरफुल। तर त्यासाठी सॉरी। थोडंसं व्यवस्थित हे करून तुम्ही व्हिडिओ नक्की बघा। पूजा खूप छान मांडलेली आहे आणि मी सकाळी लवकरच उठून जी ओली वाळू असते वाळू असते ती घेऊन आली आणि तिकडनं आल्यानंतर त्या वाळूला मी शुचिर्भूत केलं, जसं की त्यावर थोडंसं पाणी वगैरे शिंपडून घेतलं। आणि हे दिवस असे असतात ना पावसाळ्याचे, त्यामुळे काय होतं की ही वाळू ओलसरच असते आणि जिथे बांधकाम चालू असतं तिथे पाणी वगैरे मारलं जातं, त्यामुळे तशी पण ही वाळू थोडीशी ओलीच असते। आणि मग त्या ओल्या वाळूला अजून आपण ओलं करायचं, मग त्यातलं ते सगळं माती होते आणि जी शंकराची पिंडी आपण बनवतो त्याची फिनिशिंग पण येत नाही। तर बघा इथे मी फक्त पाणी, गोमूत्र, असं अष्टगंध वगैरे असं शिंपडून छान सुचिर्भूत करून घेतली वाळू। आणि बघा किती सुंदर पूजा मांडली गेली। चंद्र, सूर्य, त्यानंतर इकडे शिवपिंडी, नदी आणि पार्वती आणि पार्वतीच्या 5 सख्या। तर इतकी सुंदर ही दरवर्षी मी ही पिंडी माझ्या हाताने मांडत असते आणि खूप छान। आम्ही जेव्हा पहिल्या जुन्या घरी राहत होतो ना तिथे तर खूप साऱ्या काकू अशा ताई मस्त पूजेला यायच्या आणि सगळ्यांसोबत पूजा करण्याची मजा ही वेगळीच असते। पण आता इकडे ह्या घरात राहायला आल्यापासून काही तसं होत नाही आहे। बघू आता ह्या 3-4 महिन्यामध्ये आपल्याला तिकडच्या घरी राहायला जायचं आहे, तर पुन्हा तशा गोष्टी घडतात का किंवा नवीनही कोणी ॲड होतात का ग्रुपमध्ये। तर इथे असं छान मी पंचामृत, विड्याची पानं, वाळू, परत हळकुंड, सुपाऱ्या, 5 फळं, गोमूत्र, फुलं फ्रेश अशी, बेलाची पानं, असं छान सगळं आणि तुपाचा दिवा पहिले लावलेला आहे। हळदी कुंकू, अष्टगंध, पाणी, ह्या सगळे साहित्य मी जवळ घेऊनच बसलेली आहे। आणि ही आहे देवासाठीची पत्री। भोलेंना यातल्या ज्या काही पत्री असतात त्या आपल्याला वाहायच्या असतात आणि त्यानंतर आपलं याच्या पाण्याचं काजळी करायची असते आपल्याला। रुईच्या पानाची काजळी काढून शिव महादेवांना आपल्याला ती अर्पण करायची असते। कपाळाला पहिले हळदी कुंकू लावून घेतलं आणि त्यानंतर पूजेला सगळी सुरुवात करायची असते। तुपाचा दिवा लावणं आणि आपण स्वतःला हळदी कुंकू लावणं हे। तर इथे मी आधी गणपतीचा अभिषेक केला। शिवपिंडीवर सुद्धा थोडंसं फुलाने किंवा पळीने असं थेंबभरच असं पाणी थोडंसं आपण अर्पण करून घ्यायचं। आपला गणपती बाप्पाचा मंत्र ओम गंग गणपते नमः किंवा वक्रतुंड महाकाय, कोणताही श्लोक मंत्र गणपती बाप्पांचा म्हणत गणपती बाप्पांना स्नान घालायचं, त्यांना शुचिर्भूत करून त्यांना त्यांचं आसन मांडून आसनावर अक्षतांचं आसन मांडून त्यांना आसनावर प्राणप्रतिष्ठा करायची। आणि त्यानंतर ही विड्याची 5 पानं मी इथे मांडून घेतली आणि खूप छान असं 5 पानं म्हणजे ही डबल 5 पानं आहेत तशी मी मांडून घेतली, म्हणजे टोटल आपल्याला 10 पानं लागतात। आणि 2 पानं तिकडे राहिली होती त्यामुळे मी ती नंतर मांडली। तर इथे छान विड्याच्या पानावरच मी गणपती बाप्पांना सुद्धा अक्षतांचं आसन करून छान असं मांडते आहे। तर इकडे आरू पण आलेली आहे। पूजा बघायला आवडतं पण व्हिडिओमध्ये तिचं असं चालू होतं मी येऊ का नाही, मग ती लपत होती। तर तिलाही आवडतात अशा छान छान गोष्टी बघायला करायला, तर ती पण इकडे येऊन बसत असते।
आपल्या धर्मातील सर्वोच्च असं मानलं जाणारं सुवासिनी स्त्रियांनी करण्याचं हे भगवान शंकरांचं व्रत. तर बघा, हे हरतालिकेचं व्रत म्हणजे माता पार्वती यांनी भगवान शंकरासाठी म्हणजे शंकरांना प्राप्त करण्यासाठी किती कठीण व्रत हे आजच्या दिवशीचं जे व्रत आहे ते आचरलं. आणि तसंच आराध्य देवतेविषयी कशी दृढ श्रद्धा होती पार्वती मातेंच्या मनामध्ये. तर ह्या व्रतातून सगळं काही ह्या कथेतून आपल्याला ऐकायला मिळतं. आजपर्यंत ज्या आपण कथा ऐकलेल्या आहेत हरतालिकेविषयी किंवा भगवान शंकर आणि पार्वती मातांविषयी, भगवान शंकरांच्या प्राप्तीसाठी पार्वती मातांनी तपश्चर्या केलेली होती आणि त्यांची ती तपश्चर्या अत्यंत उग्र होती. तर उन्हाळ्यामध्ये पंचाग्नी साधन करीत असेत पार्वती माता आणि हिवाळ्यामध्ये गळ्या इतक्या पाण्यात उभ्या राहत असे. पावसाळ्यात उघड्या आकाशाखाली एखाद्या दगडावर बसून तपश्चर्या करीत असे. त्यांची परीक्षा पाहण्याकरिता भगवान शंकर बटुवेशात त्यांच्याकडे आले आणि पार्वतीने अतिथी म्हणून त्यांचे स्वागत केले. शंकरांनी आरंभी मधुरपणाने त्यांच्या प्रकृतीची परिस्थितीची विचारपूस केली आणि मग म्हणाले, राजवैभवात सुखाने नांदावे अशी असलेल्या तुझ्यासारख्या कोमल शरीराच्या सुंदर तरुणीने वानप्रस्थाला शोभावे असे हे कठोर व्रत का बरं आरंभिले आहे. तर पार्वती मातांनी उत्तर दिले, शंकरांच्या प्रेमासाठी हे केल्याचे सांगितले आणि हे सांगताच ते बटू उपहासाने हसले. त्याने शंकराची नाना प्रकारे निंदा केली. त्यांच्याशी योग होणे किती विसंगत आणि हास्यास्पद ठरणारे आहे हे विविध रीतीने समजावून सांगितले आणि शेवटी ते म्हणाले, उपवर वधूकडून वराविषयी ज्या ज्या काही अपेक्षा असतात त्यातील एक तरी स्मशानवासी भूतनाथाजवळ आहे का. असं हे हरतालिकेचं व्रत. कहाणी तर खूप मोठी आहे, पण बघा पार्वती मातांनी भगवान शंकरांना प्राप्त करण्यासाठी विविध आणि अनेक प्रकारच्या कठीण परीक्षा ह्या दिल्या. तेव्हा भगवान शंकरांना पार्वती मातांना भगवान शंकर हे प्राप्त झाले. तर अशी ही पूजा खूप सुंदर छान आणि इतकं प्रसन्न वाटतं ह्या पूजेच्या दिवशी. आणि खरंच आपण फक्त फळं किंवा गोड असं काहीतरी खात असतो. गोड म्हणजे फळंच आपण खात असतो, कंदमुळं. तर यात बिलकुल काहीही असं वाटत नाही की आज आपला उपवास आहे किंवा काय. खूप छान जातो हा दिवस आणि सुंदर अशी ही पूजा मांडली जाते. आणि ही पूजा ना शक्यतो आपण आपल्या घरामध्ये मांडावी किंवा सगळ्याजणी सखी पण येत असतील तरी चालेल, पण ही पूजा आपण घरामध्ये मांडावी. छान पूजा करावी सगळ्यांसोबत. तर बघा, इथे आरवीला पण ह्या सगळ्या गोष्टी खूप आवडत असतात आणि आरवी पण सगळं तिला हे करायला आवडतं की कोणतीही पूजा असो काहीही असो, फक्त तिचा मूड चांगला पाहिजे तेव्हा ती येऊन बसते माझ्याजवळ आणि छान पूजा करू लागते. कोणत्याही गोष्टीमध्ये फुलं आणून दे, हे आणून दे, आरवीची मला ह्या गोष्टींमध्ये खूप अशी मदत होते. आरती झाली आणि त्यानंतर सर्वात प्रिय असं भगवान शंकरांना कर्पूर आरती केली. तर आजचा हा दिवस असा खूप छान आणि पटापट जातो. झाल्यानंतर हातात अक्षता घेऊन मी इथे भगवान शंकरांची आणि गणपती बाप्पांची कहाणी वाचते आहे. गणपतीची ऐका परमेश्वरा गणेशा, तुमची कहाणी निर्मळ मळे, उदकाचे तळे, बेलाचा वृक्ष, सुवर्णाची कमळे, विनायकाची देवळे रावळे, मनाचा गणेश मनी वसावा. हा वसा कधी घ्यावा? श्रावण्या चौथी घ्यावा. माही चौथी संपूर्ण करावा. संपूर्णाला काय करावं?
पशा पायलीचं पीठ कांडावं, 18 लाडू करावे, 6 देवाला द्यावे, 6 ब्राह्मणाला द्यावे, 6चं सहकुटुंबी भोजन करावं, अल्पदान महापुण्य, असा गणराज मणी द्यायचे, पाविजे, चिंतिले, लाभिजे, मनकामना निर्विघ्न कार्यसिद्धी करींजे. ही 5 उत्तराची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. ओम गणपते नमः. कहाणी हरतालिकेची. एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती. पार्वतीनं शंकराला विचारलं, महाराज, सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणतं? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा. हरतालिकेची सुद्धा कहाणी वाचून झाली आणि कहाणी वाचताना हातात घेतलेल्या अक्षता ह्या भगवान शंकरांना अर्पण केल्या. आणि हा संपूर्ण दिवस जो असतो ना, तो असा पटापट जातो की हरतालिकेच्या दिवसाच्या आदल्या दिवसापासूनचाच दिवस. आणि त्यात हरतालिकेचं तर माझं रुटीन इतकं बिझी असतं, ते नक्की बघा तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये. भेटूया छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.